मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटसृष्टीवर स्वतःच्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणारे दिग्गज अभिनेते म्हणजे नितीश भारद्वाज। महाभारत या मालिकेतील श्रीकृष्णाच्या भूमिकेने अभिनेता नितीश भारद्वाज यांना संपूर्ण भारतातील घराघरात ओळख मिळवून दिली। त्यांनी खटास असून नाठासून, नशीबवान, अनपेक्षित, पसंत आहे मुलगी, तुझी माझी जमली जोडी, नवरा बायको, पितृऋण अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले। तसेच अनेक हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत। पडद्यावर भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारणाऱ्या नितीश भारद्वाज यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक चढउतार आले। दिग्गज मराठी अभिनेत्रीशी जुळलेले प्रेमसंबंध तुटले। पुढे त्यांनी 2 विवाह केले, मात्र त्यांचे दोन्ही संसार मोडले। 4 मुले होऊनही 4ही मुले त्यांच्यापासून दूर गेली। दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या जुळ्या मुलींबाबत तर प्रकरण थेट कोर्टात गेले। यामुळे त्यांचे खाजगी आयुष्य कायम वादळी राहिले आहे। चला तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया। नितीश यांचा जन्म मुंबईत झाला। त्यांचे मूळ नाव नितीश उपाध्ये होते। पुढे ते वेटरनरी म्हणजेच प्राण्यांचे डॉक्टर झाले। मात्र कलेची आवड असल्यामुळे ते मुंबई दूरदर्शनमध्ये निवेदक म्हणून काम करू लागले। यातूनच त्यांना महाभारतमध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली। नितीश उपाध्येने छोट्या पडद्यावर नितीश भारद्वाज म्हणून आगमन केले आणि त्यांचे जीवन पालटून गेले। याच दरम्यान त्यांची ओळख अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याशी झाली। वर्षा उसगावकर देखील महाभारत या मालिकेत उत्तरा यांच्या भूमिकेत दिसल्या होत्या। या मालिकेच्या काळात दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली। पुढे त्यांनी खटास असून नाठासून, पसंत आहे मुलगी, सोना आणि मोना अशा चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं। या काळात एकत्र काम करताना त्यांची मने जुळली। त्यांनी हे नाते पुढे नेण्याचा प्रयत्न केला, मात्र नितीश यांच्या कुटुंबियाचा त्यांच्या नात्याला विरोध होता। त्यामुळे दोघांनी हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला। वर्षा उसगावकर सोबतचे नाते संपल्यानंतर नितीश भारद्वाज यांनी 1991 साली मोनिशा पाटील यांच्याशी विवाह केला। मोनिशा पाटील या फेमिनाच्या माजी संपादक विमला पाटील यांच्या कन्या आहेत। मोनिशा या लेखिका आणि शेफ आहेत। पुढे नितीश आणि मोनिशा यांना आरुष आणि इंडिया अशी 2 मुले झाली। मात्र काही वर्षानंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात मतभेद निर्माण झाले आणि शेवटी 2005 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला। सध्या त्यांची पहिली पत्नी आणि मुले लंडनला राहतात। पहिल्या विवाहाच्या अपयशानंतर नितीश भारद्वाज यांनी 2009 साली स्मिता गटे यांच्याशी दुसरे लग्न केले। स्मिता गटे या IAS अधिकारी आहेत। या दोघांची ओळख एका कॉमन मित्राच्या माध्यमातून झाली होती। काही भेटीनंतरच दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला। या लग्नानंतर त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या। त्यांची नावे देवयानी आणि शिवरंजनी अशी आहेत। दुसऱ्या लग्नानंतर काही वर्ष नितीश आणि स्मिता यांचा संसार सुरळीत सुरू होता। मात्र कालांतराने दोघांमध्ये मतभेद वाढू लागले। शेवटी 2019 मध्ये दोघे वेगळे झाले। मात्र दुसऱ्या लग्नानंतर त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला। या काळात एका मुलाखतीत नितीश म्हणाले होते की घटस्फोट हा काही वेळा मृत्यूपेक्षाही वेदनादायक असतो। मला तर 2 वेळा या मृत्यूच्या फेऱ्यातून जावे लागले। स्मिता यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांच्या जुळ्या मुलींशी संबंधित वाद निर्माण झाला। 2024 मध्ये नितीश भारद्वाज यांनी स्मिता यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली। त्यांनी आरोप केला की त्यांना त्यांच्या जुळ्या मुलींना भेटू दिले जात नाहीये। मुलींशी संपर्क होऊ नये म्हणून त्यांच्या शाळा बदलण्यात आल्याचाही त्यांनी आरोप केला। माझ्या मुलींना किडनॅप केले गेले आहे असे ते म्हणाले होते। मात्र या आरोपांना स्मिता गटे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। त्यांनी सार्वजनिक निवेदनातून नितीश यांनी केलेले आरोप चुकीचे आणि तथ्यहीन असल्याचे म्हटले। आपल्या अल्पवयीन मुलींच्या हितासाठी हे स्पष्टीकरण देणे भाग पडत असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रकरणात दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे समोर आले। मात्र याबद्दल बोलताना नितीश यांनी सांगितले की 4 मुले होऊनही मुलांचा सहवास न मिळणे हे माझ्यासाठी खूप दुःखदायक आहे। त्यामुळे पडद्यावर श्रीकृष्णाच्या भूमिकेतून आदर्श संयमी भूमिका साकारणाऱ्या नितीश भारद्वाज यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक अडचणी आल्या। तुटलेले प्रेम, 2दा मोडलेला संसार आणि मुलांचा विरह यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी उलथापालथ झाली। मात्र त्यांनी व्यावसायिक आयुष्यावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही। एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारत ते अजूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत।